Hello guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button. You just press that button. You have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with Biggie. Friends, if you like my videos, then make it like, share it in your friends and give your best comments. Thank you. Thanks a lot. Friends, today we are going to studying very interesting word, that is disgusting. Disgusting. डिस्गस्टिंग म्हणजे काय? मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो? डिस्गस्टिंग म्हणजे खराब, वाईट किंवा घृणा आणणारे किंवा घृणास्पद किंवा घृणास्पद किंवा किळस आणणारे, बेकार किंवा तापदायक किंवा तिरस्कारयुक्त किंवा घृणायुक्त. म्हणजे असा काही विषय असेल घृणास्पद किंवा अशी काही गोष्ट असेल एखादी, आपण म्हणतो बघा की ती घृणास्पद, किळस आणणार आहे किंवा तापजनक आहे, संतापजनक आहे, तर त्यालाच इंग्रजीमध्ये डिस्गस्टिंग असे म्हणतात. DISGUSTING. डिस्गस्टिंग म्हणजे किळस आणणारे किंवा वाईट असे किंवा तापदायक किंवा तिरस्कारयुक्त किंवा घृणास्पद. ओके. तर याचा इंग्रजी भाष्य रचनेमध्ये कसा उपयोग केला जातो हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा प्लीज पूर्णतः व्हिडिओ पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, लेट्स स्टार्ट. The meaning of word disgusting. Smoking is really disgusting habit. Smoking is really disgusting habit. म्हणजे धूम्रपान करणे. धूम्रपान म्हणजे काय? विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा किंवा ड्रिंक घेणे, म्हणजे अंमली पदार्थाचं सेवन करणे, या ज्या गोष्टी आहेत आर रिअली डिस्गस्टिंग हॅबिट्स. म्हणजे घृणास्पद, किळस आणणाऱ्या, बेकार, वाईट अशा सवयी आहेत. स्मोकिंग इज रिअली डिस्गस्टिंग हॅबिट. स्मोकिंग करणं म्हणजे अतिशय घृणास्पद किंवा किळसवाणं किंवा तिरस्कारयुक्त, वाईट अशी गोष्ट आहे, असा त्याचा मराठी अर्थ होतो. नेक्स्ट एक्झाम्पल. दॅट इज अ डिस्गस्टिंग थिंग टू से. दॅट इज अ डिस्गस्टिंग थिंग टू से. ती एक अतिशय बेकार गोष्ट आहे किंवा अतिशय घृणास्पद गोष्ट आहे किंवा किळस आणणारी गोष्ट आहे. ते त्यामुळं ते सांगता येत नाही. सांगण्यासाठी ते अतिशय संतापजनक आहे. आपण म्हणतो बघा, ती गोष्ट तोंडात सुद्धा आणता येत नाही, सांगता येत नाही, कारण फारच घृणास्पद ती गोष्ट आहे. दॅट इज अ डिस्गस्टिंग थिंग टू से. सांगण्यासाठी ती अतिशय संतापजनक अशी गोष्ट आहे किंवा किळस आणणारी गोष्ट आहे. अशा काही घटना घडतात बघा. उदाहरणार्थ कोपर्डीमध्ये जो गँगरेप झाला एका मुलीवर, तर ती कशी गोष्ट होती? दॅट गँगरेप केस इज डिस्गस्टिंग थिंग टू से. याचं कुणाला सांगायचं म्हणलं त्याविषयी तरी सुद्धा खूप घृणा आणणारं, संतापजनक, तापजनक, डोक्यात असं डोक्याचं म्हणजे डोकं शॉर्ट होणारं किंवा डोक्यात मुंग्या आणणारं किंवा अतिशय घृणास्पद अशी ती गोष्ट आहे. म्हणून ते सांगायला सुद्धा घृणा वाटते किंवा म्हणजे संतापजनक वाटतं.
डिस्गस्टिंग म्हणजे सांगताच येत नाही असे. तिसरे एक्झाम्पल आहे, राम इज टोटली डिस्गस्ड विथ मॅरीज बिहेवियर. राम इज टोटली डिस्गस्ड विथ मॅरीज बिहेवियर म्हणजे मॅरीजची वागणूक बघून राम हा रामला खूपच त्या मेरीची घृणा वाटत आहे किंवा तिच्याविषयी त्याला तिरस्कार वाटत आहे. मेरीचं एकंदरीत वागणं बघून राम हा संतापून गेलेला आहे. रामचं डोकं बधीर झालेलं आहे, कारण मेरीची ती वाईट वागणूक आचरण बघून राम इज टोटली डिस्गस्ट विथ मॅरीज बिहेवियर. तिची ती वागणं बघून त्याचा टोटली संताप झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, करीम डझंट थिंक इट्स डिस्गस्टिंग टू eat certain insects. Karim doesn't think it's disgusting to eat certain insect. करीमला किळसवानं किंवा घृणास्पद वाटत नाही. डझंट थिंक इट्स डिस्गस्टिंग, करीमला ती गोष्ट डिस्गस्टिंग वाटत नाही म्हणजे संतापजनक वाटत नाही किंवा किळसवाणी वाटत नाही किंवा तापजनक वाटत नाही किंवा घृणास्पद वाटत नाही. कोणती? टू एट सर्टन इन्सेक्ट्स, काही किडे खाण्यात. किडे असं तो उचलून खातो, ती गोष्ट त्याला घृणास्पद अजिबात वाटत नाही करीमला. कुठलाही किडा दिसला की तो चटमन तोंडात टाकून खातो. आता किडे खातात का? आपल्या भारतीय लोकांना हे थोडस आश्चर्यजनक वाटेल, परंतु जे चायनीज लोक आहेत, चिनी, ते किडे, मुंग्या, प्राणी, साप, विंचू म्हणजे जे काय पाल वगैरे सगळ्या प्रकारचे ते खातात ते लोक, चायनीज लोक. दिस इज नॉट राईट, हे योग्य नाही. व्हेरी डिस्गस्टिंग, हे अतिशय घृणास्पद किळस आणणार आहे. परंतु ते लोक तसे वागतात किंवा खातात. परंतु आपण भारतीय लोक नो, आपण खाणार नाही. परंतु करीमला किडे खाण्यात काही डिस्गस्टिंग वाटत नाही. करीम डझंट थिंक इट्स डिस्गस्टिंग टू एट सर्टन इन्सेक्ट्स म्हणजे करीमला असे किडे वगैरे खाण्यात काही त्याला किळस आणणारं किंवा घृणास्पद असं काही वाटत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, द फूड ऑफ दॅट रेस्टॉरंट डिस्गस्टिंग. त्या रेस्टॉरंट मधलं जे अन्न आहे फार घृणास्पद आहे, म्हणजे बेकार आहे, चांगलं नाहीये. आपण म्हणतो बा एखादी गोष्ट चांगली नसेल त्या हॉटेलमध्ये किंवा त्या रेस्टॉरंटमध्ये, आपण काय कसं म्हणतो? दॅट रेस्टॉरंट, द फूड ऑफ दॅट रेस्टॉरंट, द फूड ऑफ दॅट रेस्टॉरंट डिस्गस्टिंग म्हणजे घृणा आणणार आहे, म्हणजे अस्वच्छ आहे. ते कामगार असं घाम टपटप येणारा तेच त्या अन्नात पडत आहे वगैरे, असं म्हणजे घाणेरडं आहे ते रेस्टॉरंट. तिथं त्या रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता पण नाही, एकदम घाण आहे. आणि बनवणारे आचारी जे आहेत ते सुद्धा म्हणजे उस्ताद वगैरे ते एकदम घाणेरडे आहेत, म्हणजे किळसवाणे आहे. म्हणजे आपण दॅट रेस्टॉरंट फूड इज व्हेरी डिस्गस्टिंग किंवा द फूड ऑफ दॅट रेस्टॉरंट इज डिस्गस्टिंग, घृणा आणणार आहे, किळस आणणार आहे. त्या रेस्टॉरंट मधलं पदार्थ कोणताही चांगला नाही किंवा ते खावा वाटत नाही किंवा म्हणून ते रेस्टॉरंटचं नावच नको, तिथं जायलाच नको असं आपण म्हणतो बघा, तसं. नेक्स्ट एक्झाम्पल, आय फाइंड हिज बिहेवियर डिस्गस्टिंग. आय फाइंड हिज बिहेवियर डिस्गस्टिंग, मला त्याची वागणूक किंवा त्याचं आचरण चांगलं वाटलं नाही किंवा घृणास्पद वाटलं किंवा तिरस्कारयुक्त वाटलं. म्हणजे समाजात ज्या मान्य गोष्टी आहेत ती न करता अमान्य गोष्टी करणं, अवैध गोष्टी करणं असं, किंवा अवैध रीतीनं राहणं किंवा लूज कॅरेक्टर असेल तर आपण त्या व्यक्तीची तुलना करताना काय म्हणतो?
हीच बिहेवियर डिस्गस्टिंग. त्याचं वागणं घृणास्पद आहे, वाईट आहे, चांगलं नाहीये असं म्हणतो बघ आपण. म्हणजेच एखादी गोष्ट आपल्या मनाला पटत नसेल आणि ती गोष्ट होत असेल तर त्यावेळेला आपण हाऊ डिस्गस्टिंग, किती किळसवाणा आहे, किती घृणास्पद आहे, किती संतापजनक आहे, अंगाची लाही लाही करणार आहे असं म्हणतो बघा. and that is called as disgusting. Next example of disgusting, drinking of wine. Drinking of wine is really disgusting thing. म्हणजे दारू पिणं, मद्यप्राशन करणं ही अतिशय डिस्गस्टिंग थिंग आहे, म्हणजे घृणास्पद बाब आहे किंवा तिरस्कारयुक्त बाब आहे. परंतु हल्ली फॅशन होऊन बसले बघा. अगदी शिकलेले न शिकलेले अनाडी आहेत ते त्यांचं काय, पण अनाडी आहेत म्हणून ठीक आहे, परंतु शिकलेले सुद्धा लोक ड्रिंक घेतात आणि मग विचारलं की पार्टी आहे, घ्यावं लागते, आनंद असतो, किंवा दुःख झालं म्हणून बी घेतात आणि आनंद झाला म्हणून घेतात. त्यांनाच माहिती आहे, त्यामुळे आनंद वाढतो की दुःख वाढतं देव जाणे. परंतु दॅट थिंग इज व्हेरी डिस्गस्टिंग. दारू पिणं हे अतिशय अपायकारक आहे. कारण मद्यप्राशन करण्यानं आपल्या लिव्हर, किडनी डॅमेज होऊन पूर्ण शरीर डॅमेज होतं आणि आपली शरीर यंत्रणा सर्व बिघडते आणि आपल्याला अकाली मृत्यू येतो. म्हणून दारू पिणं चांगलं नाही, हे एक कारण झालंच. पण जिवंत असताना सुद्धा जे दारू लोक पितात त्यांच्याकडे तिरस्कार नजरेनं पाहिलं जातं बघा. ती लोक असं असं काहीतरी डुलत येतात आणि मग मग आपण बाकीचे जे सभ्य लोक आहेत आजूबाजूला सरकतात, ते दारुडा आहेत, बेवडा आहे बेवडा. बेवडा. तर असे वर्ड्स वापरले जातात. आणि मग कितीही त्याच्याकडे चांगले गुण, समजा 99 गुण चांगले आहेत आणि तो जर दारू पित असेल तर त्या 99 गुणावर पाणी म्हणजे झाकले जातात आणि त्याला तो दारुडा हा लेबल लावला जातो किंवा ड्रिंकर हा लेबल लावला जातो. म्हणून इट इज व्हेरी बॅड हॅबिट. ड्रिंकिंग ऑफ वाईन इज व्हेरी बॅड हॅबिट, डिस्गस्टिंग थिंग. कारण ही अतिशय वाईट गोष्ट आहे. यामुळं काय होतं, संसाराची माती होते, बायका मुलांची परवड होते, बायका मुलांचे हाल हाल होतात आणि त्या पिणाऱ्याचे पण स्वतः हाल हाल होतात. तो संपत्तीनं, धनानं आणि शरीरानं पण कंगाल होतो आणि त्याची सगळीकडे छिथू होते. छिथू होणे म्हणजे डिस्गस्टिंग, त्याची वाईट अवस्था होते. किळस आणणारी, घृणास्पद असे, तिरस्कारयुक्त अशी त्याची अवस्था होते. म्हणून ड्रिंकिंग ऑफ वाईन इज व्हेरी बॅड हॅबिट अँड इट इज व्हेरी डिस्गस्टिंग थिंग. कशी आहे, घृणास्पद बाब आहे. म्हणून ह्याला फॅशन न समजता दारू जे पितात, मद्यपान जे करतात, मग ते पार्टीच्या नावाखाली असेल, हॅपी न्यू इयरचं रिझन असेल किंवा मॅरेज सेरेमनीमध्ये वरात वगैरे असते त्याचा प्रकार असेल किंवा आणखी कुठलाही प्रकार असेल, तर त्यावेळेला आपण दारू नाही प्यायली पाहिजे किंवा वाईन नाही घेतली पाहिजे, मद्यपान प्राशन केलं नाही पाहिजे. ठीक आहे. तर इट इज व्हेरी डिस्गस्टिंग थिंग. आय होप ऑल ऑफ यू गाईज understand the concept and the meaning of disgusting word. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. That's all. We stop here. Have a nice day. Keep smiling forever.